प्राचीन अंबरनाथ शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर एकतानगर परिसरातील 31 घरांवर कारवाईच्या मुद्द्यावरून नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने पुनर्वसनाचा प्रश्न न सोडवता घरे तोडण्याची कारवाई सुरू केल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। शनिवार 7 मार्च रोजी सकाळी 10 वाजता एकतानगर शिवसेना शाखेजवळ हे आंदोलन सुरू करण्यात आले। लढ्यात आपला हक्काचा माणूस म्हणून जगण्याचा या घोषणेसह नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत। दरम्यान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून अंबरनाथ शिवमंदिर विकास काम सुरू असल्याचे सांगितले जाते। मात्र या विकास प्रकल्पात एकतानगर परिसरातील 31 घरे अडथळा ठरत असल्याने प्रशासनाने नागरिकांना घरे खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या। याच पार्श्वभूमीवर एकतानगर रहिवासी संघाच्या माध्यमातून नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले असताना महानगरपालिकेने कारवाई सुरू केल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। कारवाई दरम्यान अनेक नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश पाहायला मिळत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार किंवा खासदार यांनी कोणताही समन्वय न साधता कारवाई करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाल्याचे चित्र एकतानगर परिसरात पाहायला मिळत आहे। मी शशिकांत भालेराव, कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष। गेल्या 8 महिन्यापासून एकतानगर आदिवासी वाडी येथील आमचे आदिवासी बांधव आणि बिगर आदिवासी बांधव यांना महानगरपालिकेने नोटिसी पाठविल्या होत्या। त्या नोटिसीमध्ये त्यांनी उल्लेख केला होता की या ठिकाणी जे तुमची घरं जी बांधकामं अतिक्रमत आहेत अशा स्थानिक रहिवाशांनी तुमच्याकडे जागेचे पुरावे आणि बांधकामाचे पुरावे जे काही असतील ते तुम्ही सादर करा। अशाप्रमाणे नोटिसी पाठवल्यानंतर हे सर्व इथले स्थानिक रहिवासी आमचे आदिवासी बांधव आमच्या कष्टकरी दलित आदिवासी संघटनेकडे आले। त्याच्यानंतर संघटनेच्या वतीनं हे इथला जो आदिवासी समाज आहे गेल्या 50 वर्षापासून या ठिकाणी राहतो, त्यांच्याकडं इलेक्शन कार्ड, त्याच्यानंतर घरपट्टी, लाईट बिल, आधार कार्ड, पॅन कार्ड, शासकीय जेवढे पुरावे आहेत ते सगळे पुरावे आहेत। परंतु सदर जागा ही प्रांतिक सरकारची आहे, हिचा सर्वे नंबर 12/1 आहे आणि म्हणून या जागेवर जे काय अतिक्रमण झालेलं आहे तो महाराष्ट्र शासनाचा 2016चा GR आहे। त्या 2016च्या GR प्रमाणे शासकीय जागेवर आदिवासी व्यक्तींनी जे काय अतिक्रमण केलं असेल ती त्यांची घरे नियमाकुल करण्यात यावी, हा असा GR असल्या कारणानं आम्ही प्रांत कार्यालयावर 11/4/2025 रोजी मोर्चा काढला। मोर्चा काढल्याच्या नंतर पुन्हा 11/8/2025 रोजीला आम्ही उपोषणाचं पत्र दिलं। त्याच्यानंतर आम्हाला प्रांत अधिकाऱ्याने एक पत्र दिलं की 2016च्या GR प्रमाणे आदिवासी व्यक्तींनी शासकीय जागेवर जे अतिक्रमणे केली जातात ती नियमाकुल करण्यात यावी आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी घरं येतात ती घरं 2006च्या GR प्रमाणे निबाधित करण्याचा GR मध्ये उल्लेख आहे। त्याप्रमाणे तसा प्रस्ताव तुम्ही उल्हासनगर महानगरपालिकेकडे पाठवा आणि त्या पद्धतीने आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेकडे प्रस्ताव पाठविलेला आहे। आणि त्या दरम्यान काही लोक प्रत्येक वेळेस 15 दिवसात 1 महिन्यात इथले काही कर्मचारी, म्युन्सिपालिटीचे काही लोक इथल्या लोकांना चुकीचा संदेश, अफवा पसरवायचे की आता तुमचे घरं तोडायला येणार, म्हणून आम्ही दिवाणी न्यायालय कल्याण कोर्टामध्ये आम्ही जैसेतेसाठी स्टे ऑर्डरसाठी सुद्धा आम्ही न्यायालयीन प्रक्रिया आमची चालू आहे। पुढील ही 17 तारीख आमच्या कल्याण न्यायालयामधली तारीख सुद्धा आहे आणि त्या दरम्यानमध्ये आम्ही या येत्या 10 तारखेला मंगळवारी आयुक्त मॅडम मनीषा आवाळे मॅडम यांच्या कार्यालयावर मोर्चा सुद्धा आयोजित केलेला आहे, त्यांचा सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। आणि आम्ही वारंवार ज्यावेळेस याच्या अगोदर ते गुरुवार 26 रोजी इथं आले त्यावेळेस सुद्धा आम्ही इथल्या कर्मचाऱ्यांना त्यावेळेसही सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला 2 वेळेस लिहून द्या की तुमचं आम्ही पुनर्वसन करतो आणि तुम्हाला आम्ही पर्याय घरे देतो। आम्ही स्वतःहून घरं खाली करायला तयार आहे।
परंतु या उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी 4 आणि ते अतिरिक्त अधिकारी गणेश शिंपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. मग त्यांनी आम्हाला त्या दिवशी सांगितलं का हा जो प्रस्ताव पुनर्विकासाचा आहे तो अंबरनाथ नगरपालिका करते, तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करा. म्हणून आम्ही अंबरनाथ नगरपालिकेवरती त्यांना आम्ही भेटायला गेलो आणि 2 तारखेला तिकडेही मोर्चा आम्ही आयोजित केला. आणि 2 तारखेला मोर्चा आयोजित केल्यानंतर तिथले जे शहर अभियंता आहेत राजेश तटवी त्यांनी मला सांगितलं की साहेब आम्हाला रिक्वेस्ट केली तुम्ही मोर्चा काढू नका, तुमचं पुनर्वसन केलं जाईल, तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तुम्हाला घरं दिली जातील असं सांगितल्यानंतर आम्ही मोर्चा स्थगित केला. आणि पुन्हा आम्ही 30 तारखेला मोर्चा पुन्हा या पुढच्या 30 तारखेला 10 तारखेला आम्ही मोर्चा पुन्हा आयोजित केलेला आहे. आणि वकिलांच्या मार्फत न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. असे वारंवार आम्ही लेखी पत्रव्यवहार प्रभाग समिती 4ला करतोय, आयुक्त मॅडम करतोय, सगळ्यांना करतोय. आणि एवढं करून सुद्धा गेल्या पिढ्यानपिढ्या वर्षापासून आमचे आदिवासी बांधव इथे राहत आहेत. यांचा मुलाबाळांचा संसार यांनी एक वेग येऊन आमच्यावर अन्याय केलाय, आमच्या आदिवासी बांधवांवर अन्याय केलाय. कोणत्या प्रकारचा लेखी ऑर्डर, कलेक्टरचा आदेश, महापालिका आयुक्ताचा आदेश नसताना पोलिसांचा बलाचा वापर करून ही आमची त्यांनी घरं तोडलेली आहेत. हे अन्यायकारक आहेत. आम्ही या संदर्भात खंडोबा कोर्ट, दिवाणी न्यायालय कल्याणमध्ये यांच्यावरती केलं जाईल. त्याच्यानंतर जे दोषी अधिकारी आहेत गणेश शिंपी साहेब, जे अतिक्रमण अधिकारी आहेत, प्रभाग समिती 4चे अलका पवार आहेत, यांच्यावर सुद्धा यांना कायम सस्पेंड करण्यासाठी त्यांनी कोर्टाचं उल्लंघन केलेलं आहे, कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्यांना सस्पेंड करण्यासाठी आम्ही कोर्टातून ऑर्डरही घेऊ. आणि आमच्या आदिवासींच्या त्यांना घरापासून वंचित केलं, त्यांचा संसार उघडावर केला, त्यांना भयभीत केलं, त्यांना भीती घालून त्यांच्यावरती दडपशाही केली. म्हणून आम्ही अट्रॉसिटीचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया आम्ही चालूच ठेवणार आहे. जरी त्यांनी आता तोडलंय आणि जरी ते म्हणत असतील की आम्ही विजय झालेलो आहे, परंतु आम्ही कायद्यापुढे कोणीही मोठा नाही. इथं स्थानिक नगरसेवक असताना सुद्धा इथल्या प्रशासनाने स्थानिक नगरसेवकांचं सुद्धा ऐकलं नाही. आम्ही तर संघटनावाल्यांचं सुद्धा आमचं ऐकलं नाही. म्हणून कुठल्याही परिस्थितीत आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेचे जे प्रशासन आहे, इथले प्रभाग अधिकारी आहेत, इथले अतिरिक्त अधिकारी आहेत, यांच्यावर न्यायालयीन कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. आणि आमच्या गरिबांना यांची नुकसान भरपाई आणि पर्याय घरं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आमचा न्यायालयीन लढाई आणि संविधानिक मार्गाने लढा आम्ही चालूच ठेवणार आहे. आम्ही कायमच करणार आहे. एवढं बोलतो. धन्यवाद.